श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या पिंडीवर 4 पानाचे बेलपत्र मिळाल्यास ते शिवपिंडीवर अर्पण करून बेलाचे मधले पान आपल्याकडे करून पालथे ठेवावे. त्यावर 4 लोटा गंगाजल अर्पण करून तेच बेलपत्र अशोक सुंदरी स्थानावर अर्पण करावे. त्याचा देठ उत्तरेकडे करावे. त्यावर तेथे 1 आचमन मात्र जल अर्पण करावे. परत तेच बेलपत्र घेऊन बाहेर नंदीश्वराचे उंच पायाजवळ अर्पण करावे. ते सरळ ठेवावे, म्हणजेच पालथे नाही. त्याचा देठ नंदीकडे व मधले पान शिवपिंडीकडे करावे. तेथे मात्र 1 मुगाचा दाणा अर्पण करून ते बेलपत्र बरकत रूपाने घ्यावे. ते तुम्ही तुमच्या पर्स तिजोरीमध्ये ठेवा. शिवपुराणातील हा उपाय आहे. अगदी सोपा उपाय आहे. हे करण्या अगोदर आपले नाव, गोत्र याचे उच्चारण करावे. खूप लाभदायक आहे. याविषयी अजून माहिती हवी असल्यास खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.